अवकाळी पावसाने यवतमाळला झोडपलं 8,500 हेक्टरवरील पिकांचं झालं नुकसान। गोंदिया जिल्ह्यामधील अवकाळी पावसामुळे 277 हेक्टरमधील पिकांचं नुकसान तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भरपाईची मागणी। जळगावमधील पाचोऱ्यामधील जलपातळी खालावली, केळीचं पीक धोक्यात आल्यामुळे बळीराजा चिंतेत। चांदवड कळवणला अवकाळी पावसानं झोडपलं, शेकडो क्विंटल कांदा झाला खराब। उन्हाची तीव्रता वाढल्यानं पुण्यात टँकरच्या मागणीत वाढ, पैसे देऊन देखील पाणी विकत घेण्याची पुणेकरांवर वेळ। वाशिम जिल्ह्याला अवकाळीनं झोडपलं, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, मात्र उन्हाळी पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराजा हवालदिल। जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा फटका, मात्र अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मिळाला दिलासा। बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक स्थिर, कापसाला प्रति क्विंटल 7,100 ते 7,500 रुपयांचा भाव। बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात किंचितशी घट, 4,200 ते 4,500 रुपयांचा भाव। तुरीच्या दरामध्ये तेजी कायम, देशातील बाजारांमध्ये तुरीला प्रति क्विंटल 10,000चा भाव। मुंबईकरांनो, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक। छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात कारवाईचा धडाका, 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश। पुण्यामधील एनडीए परिसरात हँड ग्रेनेड बॉम्ब, खोदकाम करताना सापडला बॉम्ब आढळल्यानं परिसरात खळबळ। परभणीमधील पाथरी तालुक्यात आगीचं सत्र सुरू, 24 तासात 2 ठिकाणी आग, तर वाढत्या उन्हामुळे आग लागल्याची शक्यता। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, संभाजीनगरमध्ये अज्ञातानं जाळल्या 4 ते 5 कार, परिसरात वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण। रुग्णवाहिका न मिळाल्यानं व्यक्तीचा तडफडून मृत्यू, नातेवाईकांकडून संताप व्यक्त। मुसळधार पावसामुळे बद्रीनाथ ऋषिकेश महामार्ग बंद, बद्रीनाथ केदारनाथला जाणाऱ्या भाविकांना श्रीनगरमध्येच थांबवलं। राजधानीमधील हवामानात बदल, काही भागांमध्ये धुळीचं वादळ, तर अनेक ठिकाणी अवकाळीच्या हलक्या सरी।